आता तर नॉर्मलच होत्या त्या, आता काय झालं काय माहिती. रोहन, या तुझ्या बायको बरोबर बोलण्याला काय पॉइंट नाहीये. ती माझं काही ऐकत नाहीये, त्यामुळे आता ना मी तुझ्याशी भांडणार. अगं हो, पण आई झालंय काय ते सांग ना मला. सांगते ना मी. मला सांग, महिन्याची कोणती तारीख आली रे आज? हा, घर खर्चाला पैसे कोण देणार आहे? कोण देणार आहे? प्रत्येक वेळेला काय मी मागत राहायचं? हा, तुझं तुला कळत नाही? तुझी काय अपेक्षा आहे? तुझ्या आईनं पदर पसरून भीक मागावी प्रत्येक वेळेला? हो आई, अगं चिल चिल, तू शांत हो ना. कामाच्या गडबडीत होतो ना, म्हणून विसरलो तुला पैसे द्यायचे. देईन मी तुला संध्याकाळी आणून पैसे. मला सांग, मी काय नाही म्हणालोय का पैसे द्यायला? नाही काय बोलणार तू? थोबडणे का फोडीन तुझा? एक मिनिट आई, नाही म्हणतोय. हे घ्या, हे काय? घर खर्चाला पैसे. यासाठी सगळी चिडचिड चालली होती ना तुमची. हे घ्या, पण रोहनवर चिडचिड करू नका. माझा मुलगा आहे, मी चिडेन तर काय पण करेन. तुला काय करायचंय? आणि माझा नवरा आहे तो, त्यामुळे त्याची काही चूक नसताना त्याला वाटेल तसं बोललेलं मला चालणार नाही आई. अरे ही कशी रे मूर्ख. आणि हे काय? पैसे काय स्वतःसाठी मागितले का मी? घर खर्चाला मागितले ना. तू शांत हो, एक सेकंद. दे इथे पैसे दे. अधीरा हे प्लीज, तू पैसे आता ठेव तुझ्याकडे. मी देईन आईला पैसे. तू असं काय करतोस? कम ऑन सुखी बेबी, मी पैसे दिले यावेळी तर काय प्रॉब्लेम आहे सांग. हे बघ, आपण नवरा बायको आहोत ना, मी यावेळेला जबाबदारी घेतली तर काय प्रॉब्लेम आहे? काही प्रॉब्लेम नाहीये, पण ना मला हे नाही चांगलं वाटत. तू प्लीज ठेव ना. नाही बेबी, आता ठेव तू प्लीज तुझ्याकडे. ओ श्रीमान श्रीमती, काय ठरवायचं ते एकदाच ठरवून टाका. हे किती पैसे आहेत? आता मी हातात घेतले होते, सांगू शकते 5,000च्या वर नाहीयेत. हे घर खर्चाला काय 5,000 रुपये लागतात? हो, 7 पटीनं जास्त लागतात. कळलं तुला? जबाबदारी घेतायत. अरे जबाबदारी घ्यायची असेल तर पूर्ण घ्या ना. याची मुळी अर्धवट का घेता? आई, आता माझ्याकडे इतकीच कॅश आहे. आय एम सॉरी. सोड, एवढीशीच कॅश आहे. बिलीव्ह मी ऑर नॉट, माझ्याकडे फक्त एवढी कॅश आहे. तुम्हाला घ्यायची तर घ्या, नाहीतर ठेवा. आय एम डन.